व्यसनाधीनतेमुळे जी तरुण पिढी पोखरत चाललेली आहे आणि त्या दृष्टीने मुलांच्या मध्ये व्यसनविरोधी घृणा निर्माण करणे आणि समाजामध्ये हा व्यसनमुक्तीचा संदेश देणे यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज एकाच वेळी संध्याकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये सर्व माध्यमिक शाळांच्या पाठीवर सुमारे 800 शाळांचे विद्यार्थी जवळजवळ 2 लाख मुलं रस्त्यावर उभे आहेत। आपल्या कोल्हापूर शहरामध्ये देखील विविध ठिकाणी मानवी साखळी उभी राहिलेली आहे। ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या प्रमुख रस्त्यावर ही मानवी साखळी उभी राहिलेली आहे। इथे आता दसरा चौकामध्ये साई हायस्कूल आणि देशभूषण हायस्कूलचे विद्यार्थी आहेत। त्याचबरोबरीनं आज 31 डिसेंबरपासून 3 जानेवारीपर्यंत संपूर्णपणे जनस्वास्थ्य अभियान राबवायचं चालू आहे। प्रमुखतः आपण स्वतः चुका करतो आणि जबाबदारी मात्र शासनावर टाकतो। म्हणजे रस्त्यावर कचरा टाकायचा आणि नगरपालिकेनं कचरा उचलावा म्हणून अपेक्षा व्यक्त करायची हे चुकीचं आहे। गटारामध्ये पाणी सोडायचं आणि सफाई कामगार यावे त्यांनी स्वच्छ करावं हे देखील चुकीचं आहे। पंचगंगा नदीचं पाणी घाण झालेलं आहे पण ते आपण स्वच्छ करू शकणार नाही, पण त्या नदीमध्ये माझी घाण जाणार नाही याची दक्षता घेऊ शकतो। कचऱ्याची ढीग आपण उचलू शकणार नाही पण त्या ढिगामध्ये माझा कचरा जाणार नाही याची आपण दक्षता घेऊ शकतो। ही जाणीव समाजामध्ये विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या 3 तारखेपर्यंत चालू आहे 31 डिसेंबरपासून। मला वाटते जवळजवळ ह्या 800 शाळा सहभागी होत आहेत। मुख्याध्यापक संघ याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे। संपूर्ण शाळा याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत। म्हणजे कार्यक्रम लादला आणि नाईलाजाने घेतला ह्याच्यामध्ये होत नाही। गेली 14 वर्ष हे अभियान सलगपणे चालू आहे। समाजामध्ये आज व्यसन ही लागलेली कीड आहे आणि या व्यसनाचा प्रसार आणि प्रचार एस्पेशली सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेला दिसतोय आपल्याला। आणि हा व्यसनाचा प्रसार जो आहे तो प्रामुख्यानं कॉलेजचे विद्यार्थी, शाळकरी मुलं आणि समाजामध्ये मोठ्या घटकामध्ये सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आजच्या दिनाचं औचित्य साधून सर्व समाजाला व्यसनापासून मुक्त ठेवण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम जनस्वास्थ्य दक्षता समिती आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळा यांच्या माध्यमामधून आम्ही घेतो आहे। या सगळ्या दिनाच्या निमित्त मला एवढंच सांगायचं आहे, मला सगळ्या जनतेला एक अपील करायचं आहे की सर्व माणसांनी, सर्व तरुणांनी सर्वांनीच या व्यसनापासून दूर राहावं, आपलं आरोग्यही चांगलं ठेवावं आणि व्यसनापासून होणारं पर्यावरणाचं नुकसान जे आहे त्याच्यापासून गलिच्छ वातावरण जे निर्माण होतं हेही स्वच्छ ठेवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा। आज जर आपण पाहिलं तर आज समाजामध्ये आजची तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी गेलेली दिसते आणि आज खऱ्या अर्थानं आजचा तरुण वाचवणं ही आज काळाची गरज बनलेली आहे। शाळा पातळीवरती हे अभियान राबवलं जातं। याच्यामध्ये जिल्ह्यातील सर्वच शाळा सहभागी होत असतात। त्यामुळे एक नवा आदर्श, एक नवा पायंडा 31 डिसेंबरला सगळीकडे जर आपण पाहिलं तर मध्यधुंद होऊन तरुण बेपान नाचत असतो, परंतु आज शाळा स्तरावरती 31 डिसेंबरपासून हे अभियान राबविल्यामुळं शालेय स्तरावरती विद्यार्थ्यांना एक सुसंस्कार पिढी निर्माण होण्यास मदत झालेली आहे। या अभियानाचा फायदा विद्यार्थ्यांबरोबर पालकांच्या मध्ये सुद्धा झालेला दिसून येतो आणि म्हणून गेले 14 वर्ष अव्याहतपणे, अखंडितपणे हे शाळा स्तरावरचं आंदोलन, शाळा स्तरावरचं हे जे उपक्रम आहे हा आजपर्यंत सुरू राहिलेला आहे। याचा मला खरोखर आनंद वाटतो।